नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एम.एस.सी.आय.टी. इरा सेशन 9 बघणार आहोत. तर सुरू करूया. सेल पाथ लर्निंग. एकूण 4 स्टेप दिलेले आहेत. फर्स्ट स्टेप आहे बघा, हाऊ कॅन यू सेट पॅराग्राफ स्पेसिंग इन एम.एस. वर्ड. तर याचा आन्सर आहे पॅराग्राफ स्पेसिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड हॅज 2 पेज ओरिएंटेशन. करेक्ट आन्सर आहे याचा ट्रू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच पेपर size is commonly used for printing in Microsoft Word. Correct answer आहे A4 first. And last question, page orientation option comes under the dash dash tab in MS Word. याचा आन्सर आहे layout. अशा प्रकारे आपलं इथे सेल पाथ लर्निंग पूर्ण झालं. आपण आता बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, द डॉक्युमेंट शुड ऑलवेज हॅव टायटल or subject mention so that enter text on the first page with the text new year offer. या डॉक्युमेंट मध्ये फक्त या व्हाईट स्पेस वरती इथे क्लिक करा. ह्या रिकाम्या जागेमध्ये न्यू इयर ऑफर ऑटोमॅटिकली टाईप होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युजिंग गुड कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कूपन डिझाइन. हेन्स अप्लाय द शेड ऑफ रेड फॉन्ट कलर द सिलेक्टेड टेक्स्ट न्यू इयर ऑफर. तर या सिलेक्टेड टेक्स्टला शेड द्यायचा आहे रेड कलरचा. त्यासाठी इथे फॉन्ट कलर वरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर यामध्ये या रेड कलर वरती क्लिक करा. नेक्स्ट, द हेडिंग ऑफ द डॉक्युमेंट शुड बी हायलाइटेड सो that is it clearly understood. Hence enhance the selected text ho by making bold. या टेक्स्टला आपल्याला बोल्ड करायचं. या ठिकाणी बोल्ड या ऑप्शनला क्लिक करा. आणि या ठिकाणी आपली ही सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघणार आहोत गाइडेड डू इट युअर सेल्फ. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लिट कॉलम इनटू 2 कॉलम फॉर that go to the layout tab and select columns and choose the 2 columns. डॉक्युमेंट 2 कॉलम मध्ये स्प्लिट करायचं. त्यासाठी लेआउट टॅबला क्लिक करा. यामध्ये कॉलम सेक्शन आहे, त्यामध्ये 2 या ऑप्शनला क्लिक करा अँड सबमिट करा. नेक्स्ट, in the given document to set the page setting, go to the layout tab, then click size option and set the page as legal. तर पेजची सेटिंग आपल्याला करायची आहे. पेजची साईज लीगल करायची आहे. यासाठी सर्वात अगोदर लेआउट टॅब वरती क्लिक करा. यामध्ये साईज नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये लीगल नावाची एक साईज आहे, त्यावरती क्लिक करा अँड सबमिट करा. In the given document, set the top margin 1 using layout tab margin custom margin. डॉक्युमेंटची मार्जिन आपल्याला सेट करायची आहे 1 इंच. हे डॉक्युमेंट सुरू झाल्यानंतर सर्वात अगोदर लेआउट टॅबला क्लिक करा. इथे आल्यानंतर मार्जिन या ऑप्शनमध्ये क्लिक करा. त्यानंतर सगळ्यात खाली कस्टम मार्जिन हा ऑप्शन दिलाय, त्यावरती क्लिक करा. यानंतर इथे टॉप मध्ये इथे टाका 1 इंच. ओके करा आणि सबमिट करा. हा प्रश्न आपला पूर्ण झाला नाही, पुन्हा करायचा आहे. लेआउट टॅब वरती क्लिक करा. त्यानंतर मार्जिन कस्टम आणि या ठिकाणी 1 इन टाका आणि ओके करा. In the given document, set the select first paragraph, set 10 point space using the layout tab, click on the spacing before editing box. तर पहिल्या पॅराग्राफची स्पेसिंग जी आहे ती आपल्याला चेंज करायची. सिलेक्ट करा फर्स्ट पॅराग्राफ, त्यानंतर लेआउट टॅब मध्ये जा. लेआउट मध्ये पॅराग्राफ दिलेले तुम्हाला इथे बिफोर अँड आफ्टर. तर इथे 30 पॉइंट आहेत, इथे 10 टाईप करा आणि एंटर करा.
आणि लास्ट क्वेश्चन इन द गिवन डॉक्युमेंट सेट द लँडस्केप ओरिएंटेशन युझिंग द लेआउट टॅब फ्रॉम द पेज सेटअप ग्रुप. डॉक्युमेंटचं पेज ओरिएंटेशन लँडस्केप करायचं आहे आपल्याला. त्यासाठी सर्वात अगोदर आपण जाणार लेआउटमध्ये. लेआउटमध्ये आल्यानंतर ओरिएंटेशन यामध्ये आहे लँडस्केप. या लँडस्केपला क्लिक करा अँड सबमिट करा आणि एंड एक्झाम करा अँड येस करा. झालं. अशा प्रकारे आपलं इथे हे गाइडेड डू इट युअर सेल्फ पूर्ण झालं. आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू एक्सप्लेन कुकी टू युअर फ्रेंड विच एक्झाम्पल वर्क्स बेस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, अ टायनी फाईल दॅट रिमेंबर यू. नेक्स्ट, you entered wrong password many times and got blocked. Why do website do this? It's a correct answer is second, to private hacker from guessing. You received an email that say you own 10 lakh rupees. What is the best setup? The best step. Correct answer is third. Report is as spam or delete it. Next, a website asks you to allow notification. What should you do? That's a correct answer is second. Allow only if it's trusted site. Next question, you are creating a blog. Which feature lets reader move the one section to another easily? Correct answer is a third. Hyperlink. Next आहे your e-commerce order field but your money got deducted. What should you check next? Correct answer is second, error code and confirmation email. You are designing a website for your school. Which domain will build more trust? Answer is third, www.yourschool.edu. Next, you want to share a long article with your class group. Which method is better and why? The correct answer is second. Email it with a attachment. It's structured and shareable. A shopping website asks you to save your card details. What should you evaluate before clicking save? That's the correct answer is first. And last question, you and your friend search the same thing online but get different result. Why might that happen? Correct answer is second, because of location, history and cookies. तर या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 9 इथे आपलं पूर्ण झालंय.